श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आजचा हा दिवस आणि ही वेळ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. हे जे काही आज तुमच्या कानावर पडत आहे तो केवळ एक योगायोग नाही. जेव्हा स्वामींना आपल्या भक्ताच्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य आणि संकटे मुळापासून उपटून फेकायचे असतात तेव्हाच असा काहीतरी दैवी संकेत मिळतो. जर तुम्ही आज चुकूनही हे ऐकायला सुरुवात केली असेल तर समजून जा, तुमचा कठीण काळ आता संपणार आहे आणि सुखाचे दिवस तुमच्या दारात उभे आहेत. स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः तुमचा हात धरला आहे असे समजा. आज आपण सामान्य माणसाच्या आयुष्यातील, संसारातील अशा एका चिंतेवर उपाय पाहणार आहोत जिने प्रत्येकाची झोप उडवली आहे. ती चिंता म्हणजे पैसा आणि समाधान. सकाळी उठल्यापासून रात्री डोळा लागेपर्यंत प्रत्येक जण पोटा पाण्यासाठी वनवन भटकत असतो. अहोरात्र कष्ट करूनही हातात पैसा टिकत नाही. ही तुमचीही व्यथा आहे का? एका बाजूने घरात पैसा येतो आणि दुसऱ्या बाजूने कर्जाचे हप्ते, मुलांचे शिक्षण, औषध पाणी आणि नको त्या खर्चात निघून जातो. घरात सततच्या कटकटी, मनाला लागलेला घोर आणि अशांती यामुळे जीव नकोसा झाला आहे का? कितीही धडपड केली तरी नशीब साथ देत नाही आणि हाती फक्त निराशाच येते असे तुम्हालाही वाटते का? जर या सर्व प्रश्नांनी तुम्हाला घेरले असेल तर आजची ही माहिती आणि हा मंत्र तुमच्यासाठी संजीवनी ठरणार आहे. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या मंत्रामध्ये एवढी प्रचंड शक्ती सामावलेली आहे की हा मंत्र ज्या वास्तूत किंवा ज्या ठिकाणी घुमतो तिथे साक्षात लक्ष्मीला वास्तव्य करावे लागते. पण सर्वात आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मंत्र सिद्ध करण्यासाठी किंवा याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कठोर तपश्चर्याची, उपासनेची किंवा अवघड नियमांची गरज नाही. अनेकदा आपल्याला वाटते की परमेश्वराची सेवा करायची किंवा मंत्र म्हणायचे तर त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो किंवा जागेवर मांडी घालून तासनतास बसावे लागते, डोळे मिटून ध्यान करावे लागेल. पण आजच्या या धावपळीच्या युगात संसाराचा गाडा ओढताना सामान्य माणसाला हे सर्व करणे शक्य होत नाही. स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांची ही अडचण जाणतात. म्हणूनच स्वामींची ही सेवा अत्यंत सोपी, साधी पण तरीही तितकीच प्रभावी आहे. तुम्हाला यासाठी वेगळा वेळ काढायची अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही गृहिणी असाल आणि जेवण बनवत असाल, भांडी कपडे धुत असाल किंवा घराची साफसफाई करत असाल तरीही तुम्ही हे करू शकता. तुम्ही नोकरी व्यवसाय करणारे पुरुष असला तर प्रवास करत असताना, आपल्या कामाच्या ठिकाणी काम करत असताना, शेतात राबताना किंवा अगदी अंथरुणावर पडल्या पडल्या सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी तुम्हाला देवघरातच बसले पाहिजे किंवा स्वामींसमोरच हात जोडून बसले पाहिजे अशी कोणतीही सक्ती नाही. तुम्हाला डोळे मिटून ध्यानही करायचे नाही. तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की तुम्ही तुमचे रोजचे काम करत राहा. तुमचे हात आणि डोळे तुमच्या कामावर व्यस्त असू द्या, पण तुमचे कान मात्र मंत्राच्या आवाजाशी धरून ठेवा. तुमच्या जवळ असलेल्या या फोनवर हा मंत्र लावून फक्त बाजूला ठेवून द्या. या मंत्राचे शब्द आणि त्यातून निर्माण होणारी सकारात्मक कंपने जेव्हा तुमच्या कानावाटे अंतर्मनात उतरतील तेव्हा तुमचे नशीब पालटायला सुरुवात होईल. हा मंत्र म्हणजे केवळ शब्द नाही तर ती एक अशी ऊर्जा आहे जी तुमच्या आसपासचे नकारात्मक वातावरण क्षणात जळून खाक करते. तुम्ही काम करत असतात हे शब्द आपोआप तुमचे मन शुद्ध करतील आणि तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता भरतील. जेव्हा हा आवाज तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी नियमितपणे घुमू लागेल तेव्हा त्याचे परिणाम पाहून तुम्ही थक्क व्हाल. ज्या घरात हा आवाज आहे तिथे दारिद्र्य कधीच पाय रोवून उभे राहू शकत नाही. तुमचे अनेक वर्षापासूनचे अडकलेले पैसे परत मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल. नोकरीत किंवा व्यवसायात ज्या ठिकाणी गुप्त अडचणी येत आहेत, शत्रूंचा त्रास होत आहे, तो वाफेसारखा उडून जाईल. डोक्यावरचे कर्जाचे डोंगर हळूहळू कमी होऊन घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि अखंड शांतता नांदायला लागेल. घरातील व्यक्तींमधील चिडचिड थांबून प्रेमाचे वातावरण तयार होईल. हा स्वामींचा शब्द आहे आणि स्वामींची कृपा कधीच वाया जात नाही. त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा मंत्र फक्त ऐका. तुमच्या रोजच्या कामात स्वामींना मिसळून जाऊ द्यात आणि मग बघा
काहीच दिवसात तुमच्या आयुष्यात काय आणि कसा चमत्कार घडतो ते. तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर होय स्वामी अशी स्वीकृती द्या. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री धनलाभाय, श्रीपाद श्री वल्लभाय, श्री गुरुदत्तात्रेय, श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनलाभाय, श्रीपाद श्री वल्लभाय, श्री गुरुदत्तात्रेय, श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनलाभाय, श्रीपाद श्री वल्लभाय, श्री गुरुदत्तात्रेय,
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय
श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।